ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। बेलापूर परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा येथील नेवासा तालुका अंतर्गत कुकाणा इथे रेल्वे कृती समितीच्या वतीनं 9 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रितेश भंडारी तसेच सदस्य रज्जाक इनामदार आणि सुरेश नरवणे यांनी उपोषणाचं नेतृत्व केलं आहे। उपोषणाचा 6वा दिवस आहे। अद्यापर्यंत कोणतेही जबाबदार अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले नाहीयेत। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। उपोषणकर्त्यांचं वजन लक्षणीयरित्या घटलं आहे, त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सदर रेल्वे मार्गाला ब्रिटिश सरकारनं 1920 साली तत्वतः मंजुरी दिल्याचं सांगण्यात आलंय। हा प्रस्तावित रेल्वे मार्ग महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा असून शिर्डी आणि शनिशिंगणापूर यांना जोडण्यास मदत होणार आहे। तसेच या मार्गामुळे सुमारे 15 साखर कारखाने आणि काही सूतगिरण्या रेल्वे जाळ्याशी जोडल्या जाणार आहेत। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांना जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तात्काळ मंजूर करावा अशी मागणी रेल्वे कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। आज 6व्या दिवशी शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते अरुण मुंडे यांनी भेट दिली आहे। जय शिवराय। आज या कुकाणा या ठिकाणी बेलापूर ते परळी हा जो रेल्वे मार्ग आहे, हा प्रशासन म्हणजे केंद्र सरकारनं चालू अर्थसंकल्पातसुद्धा या मार्गासाठी सरकारने कुठलीही तरतूद केलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी म्हणजे कुकाणा या ठिकाणी इथल्या आमचे जे मित्र जे ग्रामस्थ आहे यांनी जवळजवळ 3 वेळेस उपोषण केलेले आहे आणि आत्तासुद्धा जवळजवळ हा उपोषणाचा 5वा दिवस असून या उपोषणाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलं असल्या कारणाने, जर सरकारनं असं दुर्लक्ष करणार असेल तर या ठिकाणी ग्रामस्थ या अजून आक्रमक होतील आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं हा इशारा समजण्यात यावा असं रामकृष्ण आहे। बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गासाठी गेले 5 दिवस झाले कुकाणा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत ग्रामस्थ। आमरण उपोषण त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे। हा दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे आणि हा निकाली निघाला पाहिजे यासाठी हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहेत। गेले 5 दिवस झाले परळी ते बेलापूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी हे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत आणि इथले सर्व बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गावरली जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्यातील असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे सर्वांनी दुर्लक्ष केलं तर आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे। कारण 5 दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। फक्त स्थानिक आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील असतील, माजी आमदार बाळासाहेब बोरकुटे असतील, या 2 व्यक्तींना या ठिकाणी भेट दिलेली आहे। मग या भागातले आमचे खासदार असतील, बाकी इकडले बीडकडले खासदार असतील, आमदार असतील, शेवगाव पाथर्डीचे आमदार असतील, यांनीसुद्धा पालकमंत्री असतील, यांनी भेट देऊन याची त्वरित लवकर दखल घेतली पाहिजे। अन्यथा आम्हाला वेळप्रसंगी रस्ता रोको करण्याची वेळ या शासनाने आमच्यावरती येऊ देऊ नये हीच या शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे। आमचा आता अंत बघू नये शासनाने, एवढंच बोलतो आणि थांबतो। शंकर नाबदे, C24 तास, निवासा।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.